तुम्हाला माहीत आहे का हेल्थ सप्लिमेंट घेण्याचा योग्य टायमिंग काय आहे? व्हायटॅमिन्स ए, डी, ई आणि के हे फॅट सोल्युबल असतात. ह्यांना तुम्ही दुपारच्या जेवणानंतर किंवा रात्रीच्या जेवणानंतर घेऊ शकता. व्हायटॅमिन बी आणि सी हे वॉटर सोल्युबल असतात. ह्यांना तुम्ही रिकामे पोटी म्हणजेच आमाशय पोटी घेऊ शकता. व्हायटॅमिन कॉम्बिनेशन्स लाईक मल्टीव्हिटॅमिन्स हे नेहमी तुम्हाला जेवणानंतर घ्यायचे आहेत. कॅल्शियम आणि आयरन हे कधी तुम्हाला सोबत घ्यायचे नाही आहेत, कारण का जेव्हा आपण ते एकत्र घेऊ तेव्हा त्याचं जे ॲब्झॉर्प्शन आहे ते व्यवस्थित होणार नाही आहे. सो कॅल्शियम सप्लिमेंट हे तुम्ही रात्रीच्या जेवणानंतर घेऊ शकता. मोस्टली तुम्ही ते दुधासोबतही घेऊ शकता. आयरन सप्लिमेंट्स हे तुम्हाला नेहमी जेवणानंतर 1 ते 1.5 तास झाल्यानंतर घ्यायचे आहेत. जर का तुम्हाला आयरनचं जास्त ॲब्झॉर्प्शन वाढवायचं असेल तर ते तुम्ही कोणत्याही सिट्रससोबत घेऊ शकता. ते तुम्ही व्हायटॅमिन सी टॅब्लेटसोबतही घेऊ शकता किंवा ऑरेंज ज्यूस, ऑरेंज फ्रूटसोबतही घेऊ शकता. मॅग्नेशियम सप्लिमेंट्स हे तुम्हाला नेहमी लेट इव्हिनिंग म्हणजेच झोपण्याच्या 1 तास आधी घ्यायचे आहेत. ओमेगा 369 हे तुम्ही जेवणानंतर घेऊ शकता. प्रोटीन सप्लिमेंट्स हे तुम्हाला नेहमी एक्सरसाइज नंतर म्हणजेच व्यायाम झाल्यानंतर अर्ध्या तासाने घ्यायचे आहेत किंवा तुम्ही ते ब्रेकफास्टसोबतही घेऊ शकता. अधिक माहितीसाठी रिलीफ अँड रिलॅक्स फिजिओथेरपी चॅनेलला नक्की फॉलो करा.